नमस्कार. मागच्या भागात आपण हृदयासंबंधी काही लक्षणांबद्दल चर्चा केली. तो समजा एखाद्याला यापैकी कुठली लक्षणं जाणवली, तर डॉक्टरांकडे गेल्यावरती नियमित तपासणीशिवाय कुठल्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. सगळ्यात महत्त्वाची आणि बेसिक टेस्ट म्हणजे ECG. आपल्याला समजा छाती जड वाटत असेल, दम लागत असेल, अचानकपणे घाम फुटत असेल किंवा अनपेक्षितपणे थकवा जाणवत असेल, तर सर्वात अगोदर डॉक्टरांकडे जाऊन ECG करणं गरजेचं आहे. या ECGमधनं आपल्याला कदाचित हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो आहे का किंवा हृदयाची स्पंदनं व्यवस्थित चालू आहेत किंवा नाही याची माहिती मिळू शकते. तसेच एखाद्याचा ECG सुरुवातीच्या काळात पूर्णपणे नॉर्मली असू शकतो. म्हणजे एखाद्याला हार्ट अटॅक येऊ घालणार असेल तरीसुद्धा सुरुवातीच्या काळात पूर्णपणे ECG नॉर्मल अपेक्षित असू शकतो. पण मग यावेळेस काय करायला पाहिजे, तर आपल्याला नियमितपणे जोपर्यंत शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने ECG रिपीटेडली करत राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्रोपोनिन किंवा इतर कार्डियाक एन्झाईम्स सारख्या ब्लड टेस्ट असतात, ज्या आपल्याला साधारणतः 15 मिनिटं ते 1 तासाभरात रिपोर्ट देतात. तसेच ॲडिशनल 2D इको किंवा हृदयाची सोनोग्राफी या तपासणीतनंसुद्धा हृदयविकाराचा इमिजिएटली काही त्रास होतो आहे का याचा आपल्याला अंदाज बांधता येतो. या बेसिक तपासण्यांमधनं आपल्याला इमर्जन्सी डिपार्टमेंट किंवा क्लिनिकमधनं पुढच्या दिशा मिळू शकतात, की जेणेकरून आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची गरज आहे का, आपण OPD बेसिसवरतीच ट्रीटमेंट घेऊन घरी जाऊ शकतो, याचा निर्णय आपले डॉक्टर देऊ शकतात. तसेच हृदयासंबंधित ॲडिशनली अजून तपासण्या असतात, ज्या आपण इलेक्टिव्हली किंवा नॉन इमर्जन्सी बेसिसवरती करतो. त्या तपासण्यांबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये बोलूया. धन्यवाद.